राज्यात किंवा देशात कोणतीही आपत्ती आली तर साईबाबा संस्थान प्रामुख्यानं धावत जातं आणि अशा जे पूरग्रस्त असतील किंवा इतर घटना घडतात त्या संदर्भात राज्य शासनाच्या पाठीमागं पाठबळ देतं, त्यासोबत शेतकऱ्यांच्या पाठीमागं पाठबळ देत असतं आणि यावेळेस देखील आपत्तीच्या काळामध्ये साईबाबा संस्थाननं पावलं उचललेली आहेत। सुरुवातीला 1 कोटी रुपयांची रक्कम आपण जाहीर केली होती, आता 5 कोटी देण्याचा निश्चय जो आहे तो साईबाबा संस्थानने केलेला आहे। खरं तर शेतकरी आज संकटात आहे, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, एक सामाजिक बांधिलकी कशी जपली जाते संस्थान? साईबाबा संस्थानला जे बाबांना जे जगभरातले जे साई भक्त या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी येतात ते भरभरून दान जे आहे ते बाबांना देत असतात। जे दान या ठिकाणी येतं त्याचा मोठ्या प्रमाणावर जो आहे सामाजिक कार्यासाठीच उपयोग केला जातो। संस्थांच्या वतीने जे आहेत देशभरामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपत्ती आलेली आहे त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत संस्थांनी मदत केलेली आहे। मग ते केरळमधली अतिवृष्टी असेल, नंतर सांगली असेल, कोल्हापूर असेल, कोविड असेल, त्यावेळी संस्थांनी मदत केलेली आहे। यावेळेस सुद्धा राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कापणीला जे म्हणजे हार्वेस्टिंगसाठी जे पीक आलेलं होतं ते सुद्धा पाण्यात बुडाल्यामुळे जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। शेती पिकाचं नुकसान आहे, पशुधन हानी आहे, काही प्रमाणात मनुष्यहानी सुद्धा झालेली आहे। अशा आपत्तीच्या प्रसंगी जे आहे आपण आपली सामाजिक बांधिलकी जपत या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजेत। या एक हेतूने जे आहे साईबाबा संस्थानने 5 कोटी रुपये मदत जी आहे ती मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भाने मान्यतेसाठी प्रस्ताव जो आहे तो माननीय उच्च न्यायालयामध्ये सादर केलेला आहे। पूर परिस्थिती आहे, राज्यातील देखील आपण जर बघितलं शेतकरी संकटात आहे, त्यामुळे कुठेतरी जी भाविकांची गर्दी असते त्यावर थोडा काही परिणाम झाला? थोडा आज पहिला दिवस जो आहे ते थोडी गर्दी कमी आहे, उद्या जो आहे गर्दी जास्त असते। 2.5 ते 3 लाख भाविक जे ते येण्याचा अंदाज आहे तसा। म्हणजे उत्सवाचा मुख्य दिवस उद्या आहे आणि मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा देखील निर्णय उद्या जे आहे ना उत्सवाच्या मुख्य दिवशी जे आहे ते 1 लाखाच्या वर भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येतात। मग या सर्वांचं दर्शन चांगले लांबून येत असतात ना, आल्यानंतर इथं दर्शन चांगल्या रीतीने व्हावं म्हणून मंदिर जे आहे ते रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। एकंदरीत बघितलं तर पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थाननं आता जी 5 कोटींची घोषणा केली आहे त्यासोबत इतर मदत देखील साईबाबा संस्थानच्या वतीनं वेळोवेळी करण्यात येणार असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन अभिजित सह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।